अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ईशावास्य उपनिषदाचा विचार केला आपण तर पहिल्या श्लोकामध्ये दणाणून सोडलं होतं की ईश्वराने आच्छादित आहे हे सगळं, तुमचं स्वतःचं यात काहीही नाही आहे. म्हणजे ह्याला जबरदस्त काय लागेल, आता वैराग्य यावं लागेल, विवेक करावा लागेल, माणसाला ज्ञानमार्गाने जावं लागेल. आता जरी हे कळलं असलं आम्हाला की ते सत्य आहे आणि ते आम्हाला आचरणात आणलंच पाहिजे, जरी इतकं आम्हाला समजलं असलं तरीसुद्धा काय आहे, तरीसुद्धा प्रॉब्लेमच आहे. म्हणजे का प्रॉब्लेम आहे, आम्हाला ते तितकं उतरणार नाही, आमच्यामध्ये उतरणार नाही, ते तितकं पटणारही नाही आम्हाला. कसं पटेल? इतक्या वर्षाचे हे प्रभाव जे आहेत, इतक्या जन्मांचे हे जे प्रभाव आहेत, ते पटकन आपले उतरणं शक्य नाही आहे. त्यामुळे काय आहे की जरी हे आम्हाला पटलं असलं की हे सगळं ईश्वराचं आहे, तरी ते आचरणात इतक्या लवकर येणार नाही. म्हणजेच काय आहे, सर्वसामान्य माणसांपैकी आम्ही आहोत. सर्वसामान्य माणसांपैकी आम्ही असल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे संसारातल्या, आणि त्या सांसारिक गोष्टींची जी प्रेरणा आहे की आपल्याला हे मिळेल, ते मिळेल, यश मिळेल, कीर्ती मिळेल, मान मिळेल, या कारणांसाठी किंवा वस्तू उपभोगायला मिळतील, या कारणांसाठी आम्ही जगतो आहोत. असामान्य माणूस नाही आहे आम्ही. त्यामुळे सगळ्यांचा सरासर विचार म्हणून हा दुसरा श्लोक आहे. त्या दुसऱ्या श्लोकावर आपल्याला प्रकाश टाकावाच लागणार आहे. इतक्या लवकर संपवण्यासारखे हे उपनिषदाचे श्लोक नाहीत. कुर्वन्ने वेह कर्माणि, कुर्वन् एव इह कर्माणि. म्हणजे काय, या पृथ्वी तलावरती कर्म करत असतानाच एव जी जी विशेषतः समाहा. काय आहे शत, जी जी विशेत जीवन जगण्याची, किती 100 वर्ष जीवन जगण्याची इच्छा आपण माणसाने केली पाहिजे. एवं त्वयि न अन्यत् अस्ति. म्हणजे काय, न अन्यथा इतः, इतः म्हणजे यामध्ये तुमच्यासाठी इतर कोणताही दुसरा, न अन्यत, दुसरा कोणताही उपाय नाही आहे तुम्हाला तारून नेण्याचा. केवळ कर्ममार्ग. न कर्म लिप्यते नरे. अशा रीतीने जर कर्म केलं तर ते कर्म
माणसाला बंधनात टाकत नाही. हा झाला श्लोकाचा अर्थ. आता तुम्ही म्हणाल ते कर्म माणसाला बंधनात टाकत नाही, याचा अर्थ काय? काहीच दिलेलं नाही. तर ते सगळं अध्यारूत असतं संस्कृत श्लोकांमध्ये. प्रत्येकाने आपापले माईक बंद आहेत की नाही बघावं. मग आता या श्लोकात मुद्दे आहेत. काय काय मुद्दे आहेत? श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. पहिली गोष्ट काय आहे तर कर्म अत्यंत आवश्यक आहे माणसाला जीवन जगायला. दुसरी गोष्ट काय आहे की माणसाने कर्म करता करता 100 वर्ष जगावं. तिसरा मुद्दा काय आहे याच्यात? कर्माशिवाय इतर तुम्हाला दुसरा मार्ग नाही, त्यामुळे दुसरा काही विचार करू नका. चौथा काय आहे की तुम्ही कशा विशिष्ट प्रकारे कर्म करा की ज्याच्यामुळे तुम्ही बंधनात पडणार नाही. असं कर्म तुम्ही करायला शिका. कर्म आवश्यक आहे. हे आता का सांगितलं? कारण पहिल्या श्लोकाचा जर विचार केला तर एकदमच म्हणजे तिथे काय झालंय की शॉकिंग न्यूज आहे. अरे मला वाटत होतं हे माझं आहे, माझं नाही आहे हे सगळं, कसं काय? आणि हे काय आपल्याला हे पचेल अशी एवढी मोठी गोष्ट? अरे अरे त्यांना काहीही म्हणू दे, पण हे सगळं माझंच आहे. म्हणजे काय की ते आचरणात येणार नाही जरी पटलं तरी, याचा विचार केलेला आहे. ऋषीमुनींनी, श्रुतींनी, वेदांनी याचा विचार करून ठेवलेला आहे. त्यांना काय फक्त काय सजवून शोभादायक असं सांगायचं नाही आहे. माणसाच्या जन्माला अतिशय उपयुक्त मनुष्य त्या सगळ्या संसार बंधनातून सुटला पाहिजे अशा रीतीने या उपनिषदांमध्ये माहिती देऊन अंततः माणसाला ह्याच्यातनं सोडवायचे. त्यांना काही नुसता शो करायचा नाही. त्याच्यामुळे अगदी पोटतिडकीने हे त्यांनी दुसरा मार्ग सांगितला आहे. कारण पहिला जो मार्ग आहे की हे सगळं ईश्वराने आच्छादित आहे, ईश्वराच्या अधिकाराखाली आहे, ईश्वराने व्यापलेलं आहे, ईश्वराने त्याच्यावर आवरण घातलेलं आहे. म्हणजे तुम्ही काहीही उचला त्याच्यावर आवरण कोणाचं आहे तर ईश्वराचं आहे, त्याचा अधिकार आहे. प्रत्येक गोष्ट, वस्तू असो, व्यक्ती असो, घटना असो, व्यक्तीचं वागणं असो, तुमचं आयुष्य असो, काळ असो, सगळ्यावर ईश्वराचं आच्छादन आहे, आवरण आहे. ते आवरण दुसरं कोणी दूर करू शकत नाही. एखाद वेळेस आपल्या अज्ञानाचं आवरण आपण दूर करू शकतो ज्ञानाने, पण ईश्वराचं आवरण कोणामध्येही दूर करण्याची शक्ती नाही आहे. हे सांगितलं. तर ह्याच्यासाठी काय लागतं? ज्ञानी प्रवृत्ती लागते. ज्ञान अजमावायची प्रवृत्ती, ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यागाची प्रवृत्ती. म्हणजे जे सांगितलंय ते खरं आहे बाबा, आता आजपासून मी त्याग करणं. अहो साधं जर म्हटलं ना, मी तुम्हाला स्वतःचाच माझा अनुभव सांगते की कोणी म्हटलं की अरे चहा वाईट आहे तर मी चहा सोडू शकत नाही, माझ्या स्वतःच्या शरीरासाठी चहा वाईट असताना मी चहा नाही सोडू शकत. तर कोणी जर म्हटलं की हे ईश्वराचं आहे तुझं नाही, तर मी सोडू शकेन का ते? हे एक तुम्ही कल्पना करा. ते नाही होणार, ते होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे आजमावलंय आणि सांगितलं की मग सर्वसामान्यांसाठी हा उपाय नाही आहे. अत्यंत ज्ञानी त्यागी माणसं म्हणजे ऋषीमुनी, ज्यांची खूप ओढ आहे आत्मप्राप्तीकडे, तेच केवळ हे करू शकतात. आणि ऋषीमुनींनी सुद्धा आत्मप्राप्ती करून सुद्धा त्यांनी हा अभ्यास केला की सर्वसामान्य समाजातले लोक इकडे वळू शकत नाहीत, कारण ते केवळ यश, कीर्ती, धन ह्याचे चाहते असतात आणि त्याच्यासाठीच ते जगतात. मग त्यांच्यासाठी मुक्तीचा काय उपाय आहे? म्हणून हा दुसरा श्लोक आहे. मग दुसरा श्लोक आहे त्याच्यात पहिला मुद्दा आहे कर्म करणं आवश्यक का आहे आपल्यासाठी. माणसाच्या जीवनासाठी कर्म करणं आवश्यक का आहे? त्याचं कारण
आता सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा पहिल्या श्लोकातला की आपल्याला सर्वसामान्य माणसांना वैराग्य जमणार नाहीये, त्याग जमणार नाहीये, संन्यास जमणार नाही. संन्यास म्हणजे काय की त्याचा त्याग करून न्यास कोणाचा करायचा आहे तर ईश्वराचा, ईश्वराजवळ जाऊन बसायचं. तेही आपल्याला जमणार नाहीये, फार कष्ट आहेत त्याच्यासाठी. फार नियंत्रण हवं आहे मनावर. आणि ज्यांचं मन अतिशय शुद्ध आहे जन्मजातच त्यांना ते शक्य आहे. मग ज्ञानमार्ग कठीण आहे याचा अर्थ. ज्ञानमार्ग म्हणजे ज्ञान प्राप्त करायसाठी, ईश्वराचं ज्ञान प्राप्त करायला असाधारण अशी क्षमता लागणार आहे. कसली? बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता ही असाधारण पाहिजे. म्हणजे अत्यंत अलौकिक मानसिक क्षमता हवी, मनावर कंट्रोल, अलौकिक बौद्धिक क्षमता हवी, बुद्धी अतिशय सूक्ष्म हवी त्याच्यासाठी, आणि विवेक वैराग्य संपन्न मनुष्य. आम्ही साध्या साध्या गोष्टी आम्ही बुद्धीच्या ऐकत नाही. काय तर आता उद्या परीक्षा आहे आणि आत्ता मला अभ्यास करूनच झोपलं पाहिजे. नाही, आली झोप, झोपून टाकलं, सकाळी उठायचं नावच नाही. जेवढं वाचलं तेवढ्यावर परीक्षा दिली, मिळाले अर्धे निर्धे मार्क. म्हणजे काय आहे, आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, त्याच्यामुळे आम्हाला तेवढा विवेक नाही जमत, एवढा कंट्रोल नाही आमचा आमच्या बुद्धीवर. ही बुद्धी आम्हाला काहीतरी सांगतेय, मनाप्रमाणे वाहत जाणारी आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला एवढा विवेक करता येत नाही. दुसरी गोष्ट, विवेक करण्याची शक्तीसुद्धा नाही आमच्यात. काय योग्य काय अयोग्य हे आम्हाला कळत नाही. आम्ही कशात तरी वाहत जातो आणि आमचं स्वतःचं नुकसान करून घेतो. त्याचबरोबर वैराग्य माहीत नाही. विराग म्हणजे घडलेल्या किंवा कोणत्याही गोष्टीपासून, कोणत्याही मनातल्या विचारापासून 2 मिनटं 5 मिनटं ते घडल्यानंतर ताबडतोब दूर होणं, हे विरागता, हे सुद्धा आम्हाला जमत नाही. असे विवेक वैराग्य संपन्न लोकच फक्त ज्ञानमार्ग हे हाताळू शकतात. त्याच्यानंतर ईश्वर प्राप्त करायचा ही दृढ इच्छा नाही आमच्यामध्ये. मद करायचं आहे हो ईश्वर प्राप्त, पण जरा आता आलोच तर एक पैठणी घेऊ ना, तेवढी पैठणीने काय ईश्वर प्राप्त होणार नाही का आपल्याला? ते करायचं तेव्हा करू ना. हे असं आहे आमचं. दृढ इच्छा नाही आहे अजून. आम्ही अनेक इच्छांमध्ये, इतर इच्छांमध्ये रमतो. दृढ इच्छा केव्हा होईल? बाकीच्या इच्छा कमी होतील तेव्हा. आणि म्हणून ज्ञानमार्ग आम्हाला कठीण आहे. दुसरं म्हणजे आमचा ईश्वरावर परम विश्वास नाही. आम्ही जरी ज्ञानमार्गाला लागलो आज ना उद्या, पण बहुतेक आहे की नाही ईश्वर? कारण किती वेळ लागतोय तो प्राप्त व्हायला. एखादी कुठली गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल तर काही का होईना थोड्या कालावधीनंतर ती मिळते. मग आमचा विश्वास बसतो, हां प्राप्त करण्यासारखी गोष्ट आहे, जास्त वेळ लागला असेल. ईश्वर हा असा तसा प्राप्त होणार नाही. त्याचं कारण आहे, त्याला खूपच मनाशी शांतता लागते, बुद्धीची तीक्ष्णता लागते. त्याच्यामुळे सहज 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 सोप्या रीतीने ईश्वर प्राप्त होत नाही. मग आमचा विश्वास जातो की प्राप्त करण्यासारखी वस्तू आहे का ईश्वर का नाही? ईश्वर खरोखरी आहे का आम्हाला गंडावतायत कोणीतरी? हे आहे. त्याच्यामुळे आम्हाला ज्ञानमार्ग कठीण आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे, गुरुची परमकृपा लागते आपल्यावर. एका माणसाचं हे काम नाही. ज्या गुरुनी आत्मप्राप्ती केलेली आहे त्याची कृपा आमच्यावर लागते. कारण गुरु हा आपल्या म्हणजे शिष्यांच्या आणि ईश्वराच्या मधला दुवा असतो. जसं मन हे इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधला दुवा आहे. त्यांनी योग्य काम केलं तर बाकीची कामं व्यवस्थित होतात. तसं गुरु
गुरुची कृपा आपल्याला मिळवावी लागते. आधी एक तर गुरु प्राप्ती व्हावी लागते आणि गुरुच्या मनासारखं वागून किंवा गुरुने जे ज्ञान दिलंय तसंच्या तसं आत्मसात करणारा शिष्य असावा लागतो. गुरुचा तो आपलासा व्हावा लागतो आणि मग त्याला गुरुची कृपा संपादन करावी लागते. गुरु कधीसुद्धा आहे बघा, लोकांचा असा समज आहे की गुरुची सेवा केली, ईश्वराची सेवा वेगळी आहे. गुरु हा काय असतो? मानवी रूपात असतो. गुरुची सेवा केली की गुरु खुश. असा शिष्य आणि असा गुरु दोघंही खोटेत. सेवा विवा केल्याने हा जो गुरु आहे म्हणजे सद्गुरू जो असतो, सर्वश्रेष्ठ गुरु असतो, तो काही सेवा विवा केल्याने गुरु हे होत नाही, कृपा करत नाही. तुमची तेवढी जर धारणा असेल, तुमची जर तेवढी धारणा शक्ती किंवा ज्ञान प्राप्त करण्याची तेवढी तुमची पात्रता असेल तर तो गुरु तुमच्यावर कृपा करतो. बाकी तो नुसताच आजमावतो. कुठलीही त्याची वैयक्तिक सेवा करून तो खुश होत नाही. त्याच्यामुळे गुरुची कृपा प्राप्त करायची असेल तर आपले मन स्वच्छ पाहिजे, बुद्धी अतिशय सूक्ष्म पाहिजे. आणि गुरु एकाच गोष्टीचा भुकेला असतो की गुरु जे सांगत आहे ते तुम्ही तसंच्या तसं ग्रहण करताय की नाही. मग गुरुकृपा असावी लागते. हे सगळं झालं तरच आपल्याला ज्ञानमार्ग शक्य आहे. आणि नाही तर सर्वसामान्य जनांना ज्ञानमार्ग अजिबात शक्य नाही आहे. मग आता उरली दुसरी गोष्ट. बहुजनांसाठी म्हणजे खूप लोकांसाठी खूप पर्सेंटेज असं आहे या समाजातलं की सर्वसामान्य लोकच जास्त आहेत. कदाचित थोडीफार कुणाकुणामध्ये भक्ती असेल पण ज्ञानमार्गाने जाणारे फार थोडे लोक आहेत. आणि हल्ली तर नाहीच आहेत, जवळजवळ बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत. त्यामुळे सगळे सर्वसामान्य लोक यांच्यासाठी कर्ममार्ग हे एकच शिल्लक आहे माध्यम. पण हे एकच शिल्लक आहे आणि त्यांनी केलं तर केलं आणि नाही केलं तर नाही केलं असं चालणार नाही आहे. कटाक्षाने सांगितलं आहे कर्मणी एव कुर्वन्. कटाक्षाने सांगितलं आहे कर्म करता करताच हे जीवन जगलं पाहिजे. कोणी म्हटलं आराम करूया आता, काहीही कामं करायची नाहीत, तर ह्या जीवनात चालणार नाही. कारण जीवनाचा मुख्य नियमच हवा आहे. जन्म दिलाच आहे कशाला? परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर पेपरच लिहायचा आहे, दुसरं काही करायचंच नाही आहे. नाही तर मग आलाच कशाला? पेपरची तयारी केली नाही तर आलोच कशाला आपण? म्हणजे ते जितकं आवश्यक आहे तितका आता जर जन्म झालाय, गळ्यात ढोल बांधलाय तर तो आता वाजवलाच पाहिजे. जन्म झाला याचा अर्थ कर्म राहिली आहेत आणि ती कर्म केलीच पाहिजे. म्हणून सगळ्या सर्वसामान्य लोकांना कर्म आवश्यक आहेत. आता कशी काय ती? का बरं आवश्यक आहे? एक तर ज्ञानमार्ग ते प्राप्त करू शकत नाहीत. जरी ज्ञानमार्ग अति उच्च मार्ग असला तरी त्याला अतिशयच त्याग आणि वैराग्य. आम्ही काही कोणी आदर्श मनुष्य नाही आहोत आणि आदर्श मनुष्य व्हायला गेलो तर आमचं कसं होईल संसारामध्ये? संसार थाटला इथे, त्याला लागणाऱ्या आवश्यक सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. मग आता काय आहे? ज्या ज्या मनुष्यांना पुत्रप्राप्ती हवी आहे, धन हवंय, ऐश्वर्य, मान, यश, कीर्ती हे सगळं हवंय, सुख ही सगळी हवी आहेत, त्यांना काय करावं लागणार आहे? काहीतरी प्राप्त करण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे ना, क्रिया. सर्वसाधारण गोष्ट आहे ही एकदम माणसाच्या जीवनातली, नाही का? काहीही करायचं असेल तर त्याला काहीतरी क्रिया करावी लागेल. छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी घ्या. अरे काय पोटात अन्न घालायचं आहे तर ते बनवावं लागेल. झाडांना पाणी टाकायचं आहे तर घ्यावी लागेल बादली, घ्यावी लागेल ट्यूब, करावं लागेल नळ चालू करावा लागेल. म्हणजे काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. काहीतरी केल्याशिवाय काहीच होणार नाही. मग
काय अटलजी तर नेहमी म्हणायचे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे आपल्याला वेळ तरी घालवावा लागेल, कष्ट तरी करावे लागतील. काय जे काय मायावी गोष्टी, जे काही संसारातल्या या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कष्ट करावे लागतील की नाही, आणि कर्म करावं लागेल. कष्ट म्हणजे नुसतेच बुद्धी न चालवता वगैरे नाही चालणार. जे जे आपल्याला हवंय, ज्या ज्या पातळीचं आपल्याला हवंय, त्या पातळीचे कष्ट, कधी बौद्धिक कष्ट, कधी मानसिक कष्ट, कधी शारीरिक कष्ट करावे लागतील. मग कर्ममार्ग आहे की नाही, हे सगळं करायला आपली कष्टाची तयारी हवी. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने केवळ आणि केवळ कर्ममार्ग उरतो, आणि केवळ कर्ममार्ग अत्यंत आवश्यक आहे. तो कर्ममार्ग आवश्यक आहे हे इथे सिद्ध होतं. आता पुढे जाऊन हे कर्म एवढं श्रेष्ठ का आहे, काय होतं त्या कर्माने आपल्या जीवनामध्ये, काय होऊ शकतं. त्या कर्माने आपल्या जीवनावर एवढा प्रभाव पाडलाय, काय सांगायचं, अतिशय प्रभाव पाडलाय त्या कर्माने आपल्या जीवनावरती. कारण तसा जर आपण विचार केला ना याचा, की आपल्याला काहीही जे मिळवायचं, काही पण मिळवायचं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी मिळवायच्या आहेत आपल्याला, त्या दिशेने आपण योग्य ते प्लॅनिंग करून कष्ट सुरू करतो. काम करायला सुरुवात करतो. मग आता ते काम करायला सुरुवात केलं, कर्म केलं, आणि आपल्याला एखादी गोष्ट मिळाली, जे काय हवं होतं ते मिळालं. म्हणजे काय झालं, आपल्याला आनंद मिळाला ना, जे हवं ते मिळालं. म्हणजे कर्म हे आपल्या जीवनामध्ये काय करतं, प्रेरणा निर्माण करतं, उत्साहपूर्ण जीवन बनवतं. छोट्यापासून मोठ्यापर्यंत गोष्टी त्या कशा करण्याची सवय लागली आम्हाला. एक गोष्ट मनात आणली, मला आता हे हवंय, त्याच्यासाठी 1 स्टेप असेल, 2 स्टेप असेल, 10 स्टेप असतील, पण 10 स्टेपवालं सुद्धा कर्म उत्साहाने आपण करायला सुरुवात केली का, आता आमच्या पाठीमागे अनुभव आहे. आता आम्ही जर कष्ट केले तर आम्हाला जे मनात इच्छा असते ते आम्हाला प्राप्त होतं, म्हणजे होतं. त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहोत, आमच्या मनात इच्छा झाली, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करून आम्ही ते कष्ट करणार आहोत आणि ते प्राप्त करून घेणार आहोत. हा अनुभव माणसाला आल्यामुळे उत्साहाने मनुष्य कर्म करतो. म्हणजे कर्म हे माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देतं. काही काही गोष्टी प्राप्त होतात आणि आपल्याला अतिशय उत्साह निर्माण होतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे या टप्प्यावर, की हे झालं, पण असंही समजू नका की एवढ्याचसाठी तुमचा जन्म आहे की हे प्राप्त करण्यासाठी. त्या पलीकडे पण जन्म आहे ना. कर्ममार्ग हा जीवनासाठी आवश्यक आहे. मग एखाद्या हुशार शिष्याला डाऊट येऊ शकतो की कर्ममार्ग जर जीवनासाठी आवश्यक आहे तर ही गोष्ट कुठे सांगितली आहे, कुठे सांगितली आहे, पुराणामध्ये सांगितली आहे का, नाही ना. ही गोष्ट वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये सांगितली आहे. उपनिषदामध्ये सांगितली आहे याचा अर्थ माणसाच्या मुक्तीसाठी ही गोष्ट आहे. मग आम्ही उत्साहाने काम करायचं आणि धन मिळवायचं, आम्ही उत्साहाने काम करायचं आणि फ्रीज मिळवायचा, आम्ही उत्साहाने काम करायचं आणि कूलर मिळवायचं, हे असं थोडी आहे. त्याच्या पलीकडे जीवन आहे. आणि ते ऐकून घ्या. असं म्हणतात, काय म्हणतात या उपनिषदाचे ऋषी काय म्हणतात, की ह्याच्या पलीकडे जाऊन निष्काम भावनेने कर्म केलं. निष्काम भावना म्हणजे काय, काम म्हणजे स्वतःचा भाव ज्याच्यात आहे, स्वार्थी भाव, तो भाव सोडून जर निष्काम भावनेने कर्म केलं तर मुक्ती मिळू शकते. म्हणजे काय, कर्म केलं
आणि त्यातनं अलिप्त झालं, ईश्वराला समर्पित करून. याला म्हणतात निष्काम. म्हणजे त्यातलं काही मला फळ मिळणार आहे किंवा मला फळ मिळणारच आहे, पण मी फळाचा विचार करणार नाही, असं लहान मुलासारखं पण नाही, आणि काहीही नाही, म्हणजे माझ्याशी रिलेटेड काही नाही. बस माझ्या जीवनात जी जी कर्म निर्माण झाली आहेत ती करत राहायची आहेत, फारसा विचार न करता. या देहाचा उपयोग तरी काय करणार ना, या मनाचा उपयोग तरी काय करणार, या बुद्धीचा उपयोग तरी काय करणार, तर केवळ जे कर्म समोर येईल ते कर्म करत राहायचंय निष्काम भावनेने. मग निष्काम भावना येणार कशी हो? सतत जर हा देह आमच्या बरोबर आहे आणि जन्मानुजन्मांचं सिंचन आहे आमच्या मनावर. कसलं सिंचन आहे की देह माझा आहे आणि मी म्हणजे कोणतरी आहे, हा जो अहंकार आहे, आणि माझ्यासाठी हे सगळं करायचं आहे, मला मान कीर्ती अपयश, हा जो स्वार्थ आहे हा जाईल का? नाही. प्रभाव आहे, जन्मानुजन्मांचा प्रभाव आहे आमच्यावर. मग हा स्वार्थ जाण्यासाठी काय केलं पाहिजे? हे निष्काम भावना येण्यासाठी काय केलं पाहिजे? आता इथे आपण मूळ पदावर आलेलो आहे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? इथे कर्म चालू ठेवायचं आणि तिथे देवाचं नाव घ्यायचं. कर्म चालू ठेवायचं आणि देवाचं नाव घ्यायचं. ज्या कर्मामध्ये फारशी बुद्धी लागत नाही तिथे काय, आता भाजी निवडतोय, रस्त्याने चाललो आहे, प्रवासात जातो आहे, काय आपण तर काहीच करत नाही. तेव्हा जो गाडी चालवणारा आहे त्याला तिथं सजग असणं आवश्यक आहे. आम्ही गाडीत बसलो आहोत नुसते आहे ते, आम्हाला काही जरूर नाही आहे. मग त्यावेळी आपण काय केलं? ईश्वराचं नामस्मरण केलं. नामस्मरण केल्याने काय होतं तर सगळ्यापासून आपण सगळे जे विचार मनात येत असतात ते मनातल्या विचारांना रोखलं जातं. बोलून 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 दारावर हे नामस्मरण असतं, ते मनाच्या दारावर उभं असतं, एकाही विचाराला आत येऊ देत नाही. त्याच्यामुळे ते मन निष्काम बनायला सुरुवात होते आणि कर्म करत असताना सुद्धा आपल्याला केवळ ईश्वराचंच चिंतन होत राहतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मला जप करता करता एक जपाचा अर्थ मनामध्ये आला. ज म्हणजे जन्म असतो आणि जन्मापासून जे आजपर्यंत जे पाप घडलंय ते जर माळेनी आपण जप करत गेलो तर एक एक पाप ईश्वर म्हणतो तू माझं नाव घे, एक पाप सरलं, दुसरं नाव घे, आता ते पाप परत कधी आयुष्यात येणार नाही. सर्वसामान्य माणसांसाठी हे डेफिनेशन आहे. पण हा भाव जर मनात ठेवला तर अत्यंत आपण ईश्वराच्या जवळ जातो. अत्यंत आपली दृष्टी पॉझिटिव्ह होते सगळीकडे बघण्याची. कारण जे काही झालेलं आहे ते आपल्याला दिसत नाही आहे, पण अडचणी येत आहेत म्हणजे काय, नक्कीच काहीतरी वाईट संचित आहे. असं असताना केवळ ईश्वरच आपल्याला साथ देऊ शकतो. म्हणून जन्मापासून जी पापं आहेत ती त्या जपानी सरतात. माळेनी एक एक मणी जो आपण सरत असतो आपल्या हातून, तो मणी काय सांगतो, एक पाप तुझं गेलं. कारण ईश्वराचं तेवढं तू नाम घेतलंस ना, एक पाप सरलं. आणि ते नाम कसं घ्यायचं आहे तर पूर्णपणे हृदयात ईश्वराला साठवून ते नाम घ्यायचं आहे. मी म्हटलं ना 108 नावं नाही घेतलीत तरी चालेल, 11 मण्यांची छोटीशी एक माळ तयार करा. तेवढंच अगदी मनापासून ते ईश्वराचं नाव घ्यायचं. का नाही होणार? मन अतिशय शुद्ध होतं. शक्यच नाही, तिथे जागाच नाही आहे राहायला पापांना. आणि पापी विचारसुद्धा मनात यायला जागा राहत नाही शिल्लक. त्याच्यामुळे एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की निष्काम भावनेने सुद्धा कर्म करता येतं.
असं निष्काम भावनेने कर्म जर सतत करत राहिलं तर सगळ्या वासना आपल्या नष्ट होतात. समष्टी कर्म करणं, परोपकार करणं ह्यानी सुद्धा खूप आनंद मिळतो. म्हणजे आधी पहिला मुद्दा जो सांगितला आहे की कर्म आपल्या जीवनावर प्रभाव पाडतो आणि सगळ्या मायावी वस्तू मिळवण्यासाठी आपल्याला ते उत्साह निर्माण करून देतं. हो, सामान्य माणूस त्याच्यासाठी जगत असतो, नो डाऊट. परंतु हे करण्यासाठी काही उपनिषदात याचा उल्लेख नाही आहे. काही उपनिषद हे आत्मप्राप्तीसाठी सगळे मार्ग सांगतं. मग कर्ममार्ग हा आत्मप्राप्तीसाठी कसा? तर निष्काम भावाने कर्म केलं पाहिजे. आणि निष्काम भावाने जर कर्म करायचं असेल तर ईश्वराचं नाव सतत आपण घेत राहिलं पाहिजे. अगदी हृदयामध्ये ईश्वराला ठेवून ते नाव घेत राहिलं पाहिजे. म्हणजे ईश्वराच्या एक एक नामाने आपलं काय होत जातात, वासना नष्ट होत जातात. आणि यात समष्टी कर्माचा खूप मोठा वाटा आहे असं महत्त्वाची गोष्ट याच्यात सांगून ठेवलेली आहे. आपण नेहमी विचार करत असताना आपण कोणत्या पुस्तकाचा, कोणत्या विषयाचा अभ्यास करतो आहोत इथे लक्ष ठेवणं आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण कर्म जर सर्वसामान्य, खूप पटतो हा मुद्दा लगेच सामान्य माणसांना की आपण कर्म का करतो, तर आपल्याला उत्साह यावा, नवीन काही वस्तू आणायची आहे. आपण कष्ट करतो, मिळवतो तेवढे. एक फ्रीज आहे, खूप छान आहे हो, पण तो 1 लाखाचा आहे. नाही, मी ठरवलं आहे आता आहे ना 1 लाख रुपये जमा करायचे. आपण किती 1 वर्ष लागलं तरी चालेल, पैसे बाजूला टाकत 1 लाख रुपये जमा करत. खूप कष्ट करतो, अजून काही मार्ग आहेत का बघतो, अनेक मार्ग चोखाळतो, सगळे 2-2 रुपये मिळालेले सगळे बँकेत टाकतो, 1 लाख रुपये जमा करतो, खूप आनंद होतो. आणि तो जमा केलेले पैसे घेऊन जाऊन फ्रीज आणतो. मी दृढ संकल्प केला आणि मी तसं फ्रीज मिळवलं. हो, हे सर्वसामान्य माणसासाठी खरोखरी छान आहे, आमच्यासाठी सुद्धा छान आहे. पण जो वेदांताच्या वर्गाला जातोय, ज्याचं अंतिम ध्येय परमात्म स्वरूप प्राप्त करणं आहे, त्यांनी फ्रीज मिळवू नये असं माझं म्हणणं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळवायचं आपल्याला. तिथे मग काय होतं, कर्म हेच आहे, कर्मच आहे, पण त्या कर्माची आता दिशा बदलली पाहिजे. निस्वार्थ भावनेने, निष्काम भावनेने, अहंकार रहितपणाने, दुसऱ्यावर परोपकार करण्याच्या बुद्धीने कर्म केलं तर आपण तिथेच पोहोचू शकतो जे आपलं अंतिम ध्येय आहे. आणि कर्म मग कोणासाठी करायचं आहे? कर्म श्रेष्ठ का आहे ह्याच्यावर जर आता आपल्याला विचार करायचा असेल तर पहिल्या श्लोकात त्याग सांगितलेला आहे. कठीण आहे तसा. मग आता जर तुमच्या मनात जर असा प्रश्न आला असेल की वस्तू, स्वार्थ, अहंकार यांचा त्याग करायचा, वस्तूचा त्याग करायचा, स्वार्थाचा त्याग करायचा, अहंकाराचा त्याग करायचा, अहो मग काय राहिलंय या जीवनात? मग काय करणार कर्म? बेचैनी येते आम्हाला सगळं हातातनं काढून घेतलं तर. आणि सगळं कसं सोडणार आहे आम्ही, सांगा बरं. असा जर प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर काय आहे, ज्ञानमार्ग शक्य आहे का? नाही आहे, ज्ञानमार्ग शक्य नाही. काय आहे, इथे आपल्याला चॉईस नाही आहे. चॉईस कसा आहे ते बघा. प्रश्न काय आहे आपला, इथे या वर्गाला येण्याचा आमचा उद्देश काय आहे किंवा आमचा प्रश्न काय, आम्हाला आत्मप्राप्ती कशी होईल? ज्या पायरीवर आम्ही आहोत त्या पायरीवर उभं राहून तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला आत्मप्राप्ती कशी होईल. तुम्हाला कळतं अंतर्ज्ञानाने. असं जर गुरुला विचारलं तर तो काय सांगणार आहे की तुम्ही सर्वसामान्य लोक आहात, तुम्हाला त्याग, विवेक, वैराग्य हे फारसं करणं शक्य नाही, म्हणून तुम्ही कर्ममार्ग करा. पहिल्या स्टेपला त्यांनी आपल्याला शांत केलं, हे मान्य आहे मला. ज्ञानमार्ग काही शक्य नाही. पण काय करायला पाहिजे? ज्याला ज्ञानमार्ग शक्य नाही त्यांनी काय केलं पाहिजे? मग
त्यांनी निस्वार्थ भावाने जगलं पाहिजे ना. म्हणजे काय निस्वार्थ भावाने जगणं म्हणजे काय? कर्म करायचं आहे बस. सारखं ते मला मिळणार आहे, मला होणार आहे, मला असं होणार आहे, मला तसं होणार आहे हे नाही. म्हणजे श्रीकृष्णाने गीतेत जे सांगितलंय कर्म करायचं, जे कर्म करणीय आहे म्हणजे करण्यायोग्य आमच्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात वेगळं कर्म करणीय आहे, ते कर्म समोर आलं की करायचं आहे. अडचणीतचे तासचचे तसंचचे काय करू फारच कठीण नाही, चॉईस नाही आहे. ईश्वराने ते कर्म आपल्यासमोर आणून टाकले. आता तुझ्या या कर्माची वेळ आहे, तू ते कर. असं आपण खूप म्हणतो. आम्ही आयुष्यात फार कठीण काळ काढला आणि तेच 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 आपण बोलत बसतो. तसं काही नाही आहे. कठीण आणि सोपा काळ हे लेबल आम्ही लावलेली आहेत. परमेश्वराजवळ तसं काही नाही. तो म्हणतो हां आता हे कर्म कर, हां ठीक आहे आता ते कर्म कर, बाकी काही नाही. ते काय कठीण काय सोपं तुमच्या मनोबुद्धीनुसार तुम्ही त्याला ती कल्पना लावली आहे, चिकटवली आहे. तसं काही नाही आहे. मग कर्म तर आवश्यक आहे. ते मी करायचं आहे, मग मी कसं करू, माझी कपॅसिटी नाही आणि ते कसं होईल. म्हणजे मी करणारा जर कोणी असीन, करता असीन तर मग ते जमत नाही. मग कसं करायला पाहिजे? निस्वार्थ भावनेने कर्म समोर आले. अरे ऑफिसमध्ये कसं कर्म करतो आपण? काय असतं, मला फक्त पैसे मिळणार आहेत बास. नाही जरी एखादं काम आलं तरी ते शिकायचं. हां चला फायलिंग करायचं, हां चला कॉम्प्युटर चालवायचा, हां हे रीडिंग काढायचं ते रीडिंग काढायचं. अरे कामापुरतं काम करतो, काही आहे का स्वार्थ त्याच्यात? नाही नाही हे असं झालं तर काय होईल, कंपनीचं नुकसान होईल. आमचा स्वार्थ नाही आहे काही. बॉसला ती कामं करून द्यायची आहेत, महिन्याचा पगार मिळतोय. हां म्हणजे तिथे आपण फक्त काम कसं केलं पाहिजे, व्यवस्थित, त्याच्यात एकही चूक नको असं आपण काम केलं पाहिजे असं आपण बघतो आणि त्यानुसार आपण काम करतो. अगदी तसंच प्रत्येक कर्म घरीसुद्धा आपण एकटे असताना, स्वतःशी सुद्धा आपण एकटे असलो तरी सुद्धा केवळ कर्म करायचं आहे सोडून द्यायचं आहे, कर्म करायचं आहे सोडून द्यायचं आहे आणि मनात चांगला भाव येण्यासाठी फक्त ईश्वराला कर्म समर्पित करायचं आहे. किंवा या कर्मासाठी तू मला सिलेक्ट केलंस, धन्यवाद देवा, धन्यवाद. कोणत्याही दृष्टीने ईश्वर आपल्या हृदयामध्ये साठला पाहिजे हे आवश्यक आहे. अशा निष्काम भावनेने, अशा निस्वार्थ भावनेने माणसाने 100 वर्ष कर्म करण्याची इच्छा ठेवावी. ती का आवश्यक आहे? आपणच एवढ्या वासना साठवलेल्या आहेत की त्या वासनांचा क्षय निदान ही 100 वर्ष आवश्यक आहेत कर्म करणं. आता का 100 हा तुमच्या मनात मुद्दा आलाच असेल. 100 एवढ्यासाठी की अहो या टी व्हीची गॅरंटी काय, 2 वर्षाचं गॅरंटी कार्ड देतो, त्याच्या पुढे माहीत नाही. अहो या अमक्याची गॅरंटी काय, हा कमीत कमी हा मोबाईल आहे ना 5 वर्ष खूप झाली, 5 वर्षाची गॅरंटी. प्रत्येक वस्तूची गॅरंटी आहे. ईश्वराने मानवी शरीराचं गॅरंटी कार्ड 100 वर्षाचं ठेवलं आहे. पण आता मोबाईलची गॅरंटी 5 वर्षाची होती. 10 वेळा पाडलात फोन तर काय त्याची गॅरंटी राहील का? त्या गॅरंटीला काय महत्त्व आहे? तुम्हीच सांगितली होती गॅरंटी आणि तो फोन असा कसा फुटला, म्हणजे काय तो आपटायचा की काय? ज्याप्रमाणे हे आहे त्याप्रमाणे ईश्वराने मानवी शरीराची गॅरंटी 100 वर्ष दिलेली आहे. ते चांगलं ठेवलं तर ते राहतं चांगलं आणि 100 वर्ष कार्य करत राहावं अशी इच्छा माणसाने ठेवायची आहे. त्यानुसार आपलं आहार विहार, म्हणजे नुसताच आहार तुम्ही अगदी परफेक्ट ठेवला आणि योगा प्राणायाम केला तरी काही होणार नाही. मनात जर भाव शुद्ध नसतील किंवा दुसऱ्याबद्दल फार उच्च भाव नसतील तर काही नाही. ते सगळ्याचे परिणाम म्हणजे काय असतं माहिती का, एखाद्याचं असं वाईट व्हावं असं मनात कोणाच्या येतं, माझ्या की नाही,
माझ्या मनात येतं असं. ते माझ्या मनात आल्यामुळे माझ्या आतमध्ये तशी केमिकल्स व्हायला सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. जर चांगलं आणि सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे हा कोण परमेश्वर आलाय. प्रत्येक आलेल्या माणसाशी आपण जर असे बोललो, मनात हा भाव ठेवून, तर अतिसुंदर जीवन 100 वर्ष नक्की पुरणार आहे आपल्याला. आपल्या आतमध्ये केमिकल्स तयार व्हायला सुरुवात होते कुठल्याही वाईट विचाराने, आणि ती केमिकल्स अशी दिवसानुदिवस साठत मग आपली तब्येत खराब व्हायला सुरुवात होते. मग त्याला तुम्ही काहीही भले नाव द्या, विटॅमिन्सची कमतरता म्हणा आणि अमक्याचं तमकं म्हणा की काहीही म्हणा, मग पण ते तसं नसतं. ॲक्च्युअल कधीही हा विचार बेसिकली ज्या गुऱ्हाळाने रस दिला ना, स्वतः आधी गोड व्हावं लागतं, मग आपल्याला रस गोड मिळतो. त्याप्रमाणे जो मनुष्य चांगला विचार करतो दुसऱ्याबद्दल, त्याचं मन अगदी उत्कृष्ट सुमधुर होऊन जातं आणि कोणचीही केमिकल्स राहत नाहीत. तर त्याचप्रमाणे आपल्याला खूप राग आला कंट्रोलच होत नाही. किंवा आजकाल तर एक फॅशन आहे बरं का, की अगदी खूप गोड बोलायचं. काहीही झालं तरी शब्द मात्र चांगलाच निघू द्यायचं मनातनं. अजिबात परशब्द म्हणजे दुसरा वाईट शब्द, अपशब्द आला नाही पाहिजे. हे अगदी असतं लोकांचं कटाक्ष, पण मनात मात्र एकदम काळा भाव असतो, एकदम वाईट भाव असतो. याने सुद्धा केमिकल्स तयार होतात आपल्या आतमध्ये. सहसा विश्वास बसणार नाही, पण असं करत करत हा जो देह आहे तो खराब होतो. इथे संपूर्णपणे तुमचं मन आतून शुद्ध, आणि मन जितकं शुद्ध तितकी बुद्धी सूक्ष्म, आणि मग हळूहळू कर्म मार्गातून आपण ज्ञानमार्गात सुद्धा प्रवेश करू शकतो. इतकं जर मन सॉफ्ट झालं तर भक्ती मार्ग तर काही अटळच आहे. म्हणजे ॲटोमॅटिक आपण ईश्वराकडे खेचले जातो. आणि अशा निस्वार्थ भावानी जर आपल्याला 100 वर्ष सक्सेसफुली जगून कर्म करता आलं, तर ही पूर्ण खात्री आहे की मनातून आपण अतिशय शुद्ध, पवित्र, निरामय, निश्चल आहोत. आणि अशी जर कर्म 100 वर्ष केली, श्लोकाचा अर्थ आहे हा, दुसरं कुठेही मी गेलेली नाहीये. कर्मणी एव, कर्म करत असतानाच माणसानी 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. यामध्ये एवढा सगळा अर्थ आहे. 100 वर्ष जगणार कसे तुम्ही, तर 100 वर्ष असे जगणार मन स्वच्छ शुद्ध ठेवून. हे बघा, शरीराला चांगलं ठेवण्यासाठी, तर आपल्याला शरीराचं निरोगी राहण्यासाठी मीच काय, माझ्यापेक्षा लाख पटीनी इथं कोणी डॉक्टर आहे, कोणी त्या आहार विहारावर संपूर्ण अभ्यास करून काय काय पदार्थ बनवतं. म्हणजे इतके एक्सपर्ट्स आहेत सगळे, म्हणून मी तो विषय बोलले नाही. देह निरोगी ठेवण्यासाठी बरोबर आहे, संतुलित आहार पाहिजे. परंतु मन निरोगी, मन स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला मनातला चांगला भाव, उच्च भाव जराही इकडे तिकडे हल्ला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी जप आवश्यक आहे, नामस्मरण आवश्यक आहे, ईश्वराचं स्मरण सतत आवश्यक आहे. वेगवेगळ्या मार्गांनी 9 प्रकारची भक्ती सांगितली. अहो, कधी सख्य भक्ती करून त्याला सखा समजा आणि त्याला आपल्या मनातल्या गोष्टी सांगा की मला हे कर्म करायला कठीण जात आहे, हे कसं करू, मला सुचव. मदत कर नाही, ईश्वराने मदत कशाला करायला पाहिजे, मला तू सुचव, मला तू एक्सपर्ट कर. बस. कधी त्याची सेवा करा, सेवा भक्ती करा, कधी सख्य भक्ती करा, कधी आणखीन कोणती तरी भक्ती करा. काय आहे त्याला,
सुखात असो वा दुःखात त्याचीच भक्ती करा. 100 वर्ष जगू शकतो. या जगाशी एवढंच देणं घेणं आहे. जे काही देणं घेणं आहे ना गेल्या जन्मातलं ते करून पूर्ण करायचं. पण देणं घेणं हे विचारांचं अजिबात नाही. कुणाबद्दल एवढासाही वाईट विचार शक्य असेल, जमत असेल तेवढा तो नाही केला तर आपल्यावरच त्याचे उपकार आहेत. आपल्यामध्ये ती केमिकल्स तयार होणार नाहीत, ते ज्युसेस तयार होणार नाहीत. आणि अशी कर्म जर केली, निष्काम कर्म 100 वर्ष, तर कधीही मनुष्य बंधनात पडत नाही. चौथा मुद्दा आला की नाही. आपण म्हटलं होतं की असं कर्माशिवाय दुसरा मार्ग नाही आहे, पण असं कर्म आपल्याला बंधनात टाकत नाही. कसं कर्म? तर निष्काम भावाने, निस्वार्थ भावाने केलेलं जे कर्म आहे ते आपल्याला कधीच बंधनात टाकत नाही. उलट काय होतं? कर्म केलं, सोडून दिलं. कर्म शुद्ध भावाने केलं, सोडून दिलं. वासना नष्ट झाल्या. आणि कर्मणी कुर्वन एव, कर्म करत असतानाच 100 वर्ष जगण्याची इच्छा ठेवायची. आणि कर्माशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही. आणि हे असं निस्वार्थ भावनेने केलेलं कर्म हेच मुळी आपल्याला कधीही आयुष्यात बंधनात टाकत नाही. हे आपल्या सर्वांसाठी हा कर्माचा मार्ग होता. याच्यावर अजून आपण उद्या प्रकाश टाकणार आहोत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.